वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या वतीने पहिले षटक घेऊन येतो तो म्हणजे गोलंदाज. दोन्ही संघाचा 12 खेळाडू प्लीज. दोन्ही संघाचा 12 खेळाडू येथे यायचं आहे. वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या वतीने पहिले षटक. कृपया व्यासपीठासमोर जे प्रेक्षक उभे आहेत त्यांनी बस कृपया करून बाजूला व्हायचंय. यशवंत भोईर 56 जडीबुटी चा वापर करून ते चहा बनवतात. जबरदस्त चेंडू, ब्लॉक हॉल पद्धतीचा चेंडू. चेंडू जातोय घोषित क्षेत्रामध्ये. अवंतर धावे संघाचं खातं उघडलं. धाव संख्या 3-1 मच इलेव्हन निरोध संघ. सामना हा 4 षटकांचा असणार आहे. विक्की वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीने पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळताना दिसतोय. प्रवीण पाटील यांचं आगमन होतंय. मी विनंती करतो त्यांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे आणि पहिला हादरा बसतोय मच इलेव्हन निरोध संघाला. पहिलं म्हणजे एका धावसंख्येवर जबरदस्त गोलंदाजी विक्की याची. भेदक मारा, यथोचित मारा, गुडलेट पद्धतीचा मारा. फलंदाज बाद 1 या धावसंख्येवर मच इलेव्हन निरोध संघ. नवीन फलंदाज देखील मैदानात दाखल होतोय. पन्ने वंडांच्या स्वरूपात नवीन फलंदाज दाखल होतोय तो म्हणजे पन्ने. धाव संख्या 1-1 मच इलेव्हन निरोध संघाची धाव पळकायला लागते. विक्की वैयक्तिक पहिले संघाचे पहिले पॉवर प्लेचं षटक हाताळतोय. सुंदर उंचार मारतो. बघूया चेंडू गाठतो सीमा रेषे बाहेर. हा येतोय पन्नी याच्या बॅट मधून पहिला षटकार. धाव संख्या 7 अशी धाव संख्या मच इलेव्हन निरोध संघाची धाव पळकायला लागते. विके वैयक्तिक पहिला संघाच्या पहिला षटक. तोंड नेल तो पन्नी. पहिला चेंडू पहिला षटका ठोकताना दिसतोय. हलवा लोअर पद्धतीचा चेंडू. फलंदाज चेंडू मारायचा होता. चेंडू गाठायला समजला नाही. चेंडू जातोय यष्टी रक्षकाच्या हातात. निर्धावाचा चेंडू. धाव संख्या स्थगित. धाव संख्या 1-7. विके पहिले षटक प्रगतीपथात. तोंड देईल तो पन्नी. जबरदस्त चेंडू. फलंदाज चेंडू पुन्हा एकदा मारायचा होता. चेंडू बॅक टू द बॅक. दुसरा चेंडू निर्धाव. जबरदस्त कमबॅक विक्की याचं. षटकातील पुढचा चेंडू विक्की. बघूया चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि सुंदर असा झेल टिपला जातोय. पन्नी याची खेळी संपुष्टात येते. दुसरा हादरा बसतोय मच इलेव्हन निरोध संघाला 7 या आकड्यावर. दोन बाद 7 अशी धाव संख्या मच इलेव्हन निरोध संघाची धाव पळकायला लागते. षटक क्रमांक पहिले इथे संपुष्टात येते. धाव संख्या धाव पळकायला लागली ती म्हणजे 1 गडी बाद 7. दुसरं षटक घेऊन येतो तो म्हणजे गोलंदाज. बॉलरचं नाव काय रे बा? मनोज.
मनोज वैयक्तिक पहिलं संघाच्या तुला दुसरं षटक हाताळतोय तो म्हणजे मनोज. नवीन फलंदाज देखील मैदानात दाखल होतोय वकार. 2 गडी बाद 7 अशी धाव संख्या. सुंदर असा हलवार पद्धतीने केलून काढला चेंडू जातो लॉंगॉनच्या दिशेने एक धाव पूर्ण केली. एखादा समाधान मागलं फलंदाजानं. धाव संख्या 1 पुढे सरकली ती म्हणजे 2 गड्याच्या मोबदल्यात 8 धाव संख्या. मच इलेव्हन नेहरू संघ प्रथम फलंदाजी करताना. भावेश नाईक कृपया भावेश नाईक तिथं कुठं असतील व्यासपीठाशी संपर्क साधायचा. भावेश नाईक दुसऱ्या षटकातील पुढचा चेंडू. सुंदर असा चेंडू हलवार पद्धतीने खेळून काढतोय. सुंदर क्षेत्ररक्षण देखील होतंय. पेटफेकी देखील चांगली होते परंतु एक धाव काही रोखू शकले नाही. एखाद्याने संघाची धाव संख्या 1 पुढे सरकते ती म्हणजे 2 गडी बाद 9 या आकड्यावर मच इलेव्हन नेहरू संघ. पुन्हा एकदा षटकातील पुढचा चेंडू. दुसरं षटक प्रगतीपथावर. लोअर फुलटाचा चेंडू हलवार पद्धती खेळून काढतोय. चेंडू जातो लॉंगॉनच्या दिशेने. सुंदर क्षेत्ररक्षण देखील येतंय. एका दार समाधान मानावं लागलं ते फलंदाजाला. धाव संख्या 10 पकडा लागते ती म्हणजे दुहेरी आकड्यात 10 या आकड्यावर 2 गडी गमावल्यानंतर मच इलेव्हन नेहरू संघ. जबरदस्त गोलंदाजी जबरदस्त मारा तलवारी संघाकडून पाहायला मिळतो आपल्याला. बघूया सुंदर असा उतारा मारतो चेंडू बॅटची कडा घेऊन घोषित क्षेत्रामध्ये दाखवला होतोय. एक धाव नक्कीच मिळाला. एका धावनिशी संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 11 या आकड्यावर 2 गडी गमावल्यानंतर मच इलेव्हन नेहरू संघ. सुंदर असा पुन्हा एकदा लॉंगॉनच्या दिशेने खेळून काढतोय. सुंदर क्षेत्ररक्षण देखील होतंय. एका दार समाधान मानलं ते फलंदाजानं. धाव संख्या 12 या आकड्यावर 2 गडी गमावल्यानंतर मच इलेव्हन नेहरू संघ. सुंदर असा चेंडू विचार मारतो बघूया. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे आणि सुंदर असा झेल टिपला गेला लॉंगॉनच्या दिशेनं. तिसरा हादरा बसतोय 12 या आकड्यावर मच इलेव्हन नेहरू संघाला. जबरदस्त गोलंदाजी जबरदस्त क्षेत्ररक्षण एकंदरीत जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळतंय. यशवंत भोईर यांनी आमच्या मंडळासाठी आर्यन म्हात्रे आणि समित पाटील. आर्यन म्हात्रे समित पाटील हा तर मी सांगत होतो यशवंत भोईर यांनी कलंगाची सेवा पुरवल्याबद्दल मी त्यांचा इथं सत्कार करू इच्छितो. गजानन नाईक यांना विनंती असेल की आपले शुभ असते त्यांनी यशवंत भोईर यांचा सत्कार करायचा आहे. षटक क्रमांक 2 इथे संपुष्टात आलेला आहे. या 2 षटका अखेर धाव संख्या 10 पकडायला लागते ती म्हणजे 12 धाव संख्या. 3 गडी गमावल्यानंतर मच इलेव्हन नेहरू संघ. या यशवंत भोईर आपला सत्कार केला जाईल. या आपण या सत्काराचा सन्मान स्वीकारायचा आहे. नवीन गोलंदाज येतोय तो म्हणजे वैयक्तिक पहिले सांगितलं तिसरे हर्षाल. समित पाटील सुंदर चेंडू जबरदस्त चेंडू पंचाचा नकारात्मक चेंडूचा इशारा येतोय. अवंत धावेनं खातं उघडतंय. या अवंत धावे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते म्हणजे 13 या आकड्यावर 3 गडी गमावल्यानंतर मच इलेव्हन नेहरू संघ. हर्षाल वैयक्तिक पहिल्या संघाच्या वतीनं तिसरं षटक प्रगतीपथावर.
पुढच्या स्पर्धेत पुन्हा एकदा डाव्या एसटीचा खूपच बाहेरचा चेंडू पंचांचा नकारात्मक चेंडूचा इशारा होतोय. अवंत धावसंख्या पुन्हा एकदा भर पडतोय. 1+1 अशा 2 धाव मिळतात. तर मच इलेव्हन निवृत्त संघांना धावसंख्या धाव करावी लागते ती म्हणजे 15 या आकड्यावर 3 गडी गमावल्यानंतर. हर्षल काहीसा स्वेअर मारा, खराब मारा, दिशाहीन मारा. हर्षल षटकातील पुढचा चेंडू वैयक्तिक पहिला संघाच्या तिसरं षटक हाताळताना दिसतोय. पुन्हा एकदा हाता मात्र डाव्या एसटीच्या खूपच बाहेरचा चेंडू. पुन्हा एकदा पंचांचा बॅक टू बॅक नकारात्मक चेंडूचा इशारा येतो. अवंत धावसंख्येत भर पडतोय. अवंत आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते म्हणजे 16 या आकड्यावर 3 गडी गमावल्यानंतर. हर्षल काहीसा दिशाहीन गोलंदाजी करताना दिसतोय. बघूया हर्षल आपल्या गोलंदाजी कमबॅक करायचा आहे बघायचं आपल्याला. सुंदरचा उंचावर माझा आता मात्र चेंडू सीमारेषा गाठेल नक्कीच आणि चेंडू जातो सीमारेषे बाहेर. 6 धावांकरिता या 6 धावांची संघाची धावसंख्या धाव पळकावी लागते ती म्हणजे 3 गड्यांच्या मोबदल्यात 22 या आकड्यावर मच इलेव्हन नेहरू संघ. तिसरं षटक अजूनही प्रगतीपथावर आहे. बघूया हर्षल सुंदरचा चेंडू पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या दिशेने खेळून काढतोय. सुंदर क्षेत्ररक्षण देखील होतंय. एका धाव समाधान मानलं ते फलंदाजानं. या एका धावणीची संघाची धावसंख्या धाव होते ते 23 या आकड्यावर 3 गडी गमावल्यानंतर मच इलेव्हन नेहरू संघ. हर्षल षटकातील पुढचा चेंडू धावसंख्या 23 3 गड्यांच्या मोबदल्यात. सुंदर चेंडू फुलांचा चेंडू मारायचा होता. चांगलं क्षेत्ररक्षण देखील होतंय परंतु धाव काय होऊ शकले नाही. निर्धाव असा चेंडू धावसंख्या मात्र स्थगित. धावसंख्या 23 3 गड्यांच्या मोबदल्यात. तिसरं षटक प्रगतीपथावर. हर्षल आता मात्र काहीसा कमबॅक करताना दिसतोय. सुंदर असा चेंडू उंचावर मारला. बघूया क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि सुंदर असा झेल टिपला गेला. फलंदाज मात्र इथं बाद होईल. चौथा हादरा बसतोय. चौथा गडी बाद होतोय 23 या आकड्यावर. मच इलेव्हन नेहरू संघाचा जबरदस्त कमबॅक करतोय तो म्हणजे हर्षल. नवीन फलंदाज देखील मैदानात दाखल होतोय तो म्हणजे चेतन. धावसंख्या 23 4 गड्यांच्या मोबदल्यात. लोअर फुटाचा झेंडा बघूया. हा चेंडू हवेत आहे आणि चेंडू जातोय सीमा रेषेबाहेर. हा येतोय चौकार. या 4 धावणीच्या संघाची धावसंख्या धाव पळकावी लागते ते म्हणजे 27 या आकड्यावर 4 गडी गमावल्यानंतर नेहरू मच इलेव्हन नेहरू संघ. तिसरे षटक प्रगतीपथावर आहे. हर्षल बघूया धाव संख्या 27 4 गडी बाद 27. प्रकोपचे चेंडू मारण्याचा प्रयत्न बघूयात. एकदा पूर्ण करतोय. दुसरी धावाचा कुठलाच प्रयत्न दिसत नाही. एका धाव समाधान मानलं ते फलंदाजानं. धाव संख्या धाव पळकावी लागली. तिसऱ्या षटकाखेरीस 4 गडी बाद 28 या आकड्यावर. आता मात्र शेवटचा 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. या 6 चेंडूमध्ये मच इलेव्हन नेहरू संघ किती धावा जमा करतोय आणि किती धावांचं आव्हान ठेवतोय ते तळवली संघासमोर पाहायचं आहे. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ.
नवीन गोलंदाज येतोय तो म्हणजे रोशन कोहली. बघूया शेवटच्या 6 चेंडूचा खेळ घेऊन येतोय. बघूया रोशन कोहली वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीनं शेवटचा षटक. धाव संख्या 28 धाव फलकावर लागले आहेत. त्यामध्ये मच इलेव्हन नेहरू संघाचा 4 गडी गमावल्यानंतर सुंदर असा चेंडू. फलंदाज चेंडू मारायचा होता. चेंडू का त्याला समजा चेंडू जाते सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धावाचा चेंडू. चांगली सुरुवात चांगली गोलंदाजी रोशन याचे. धावसंख्या मात्र स्थगित. धावसंख्या 4 बाद 28. अजूनही शेवटच्या 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. जबरदस्त चेंडू कव्हरच्या दिशेने केलं काढतोय. चांगलं क्षेत्ररक्षण देखील होतंय. एकाधार समाधान मानावं लागलं. फलंदाजाला धावसंख्या 1 न पुढे सरकत आहे. ती म्हणजे 29 आकड्यावर 4 गडी गमावल्यानंतर मच इलेव्हन नेहरू संघ. रोशन षटकातील पुढचा चेंडू. जबरदस्त उंचावर मारला. बघूया चेंडू सीमारेषा गाठतोय का बघायचा आणि नक्कीच हा येतोय षटकार. संघाची धावसंख्या 6 न पुढे सरकली. ती म्हणजे 4 गडी बाद 35 आकड्यावर. रोशन षटकातील पुढचा चेंडू. पुन्हा एकदा बॅक टू द बॅक दुसरा षटकार. या अजूनही 6 धावा ऍड केल्या जातील. या 6 धावांची संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 41च्या घरात. 4 गडी गमावल्यानंतर मच इलेव्हन नेहरू संघ. बॅक टू द बॅक हा दुसरा षटकार. रोशन याच्या गोलंदाजीवर ठोकून काढतो फलंदाज. चार बाद 41 अशी धावसंख्या धाव फलकावर लागते मच इलेव्हन नेहरू संघाची. बघूया षटकारांची हॅट्रिक इथे साधली जाते का पाहायचं आहे. रोशन वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीने शेवटचं षटक. सुंदराचा चेंडू लांबाच्या दिशेने खेळून जातोय. सुंदर क्षेत्ररक्षण देखील होतोय. एकदा पुन्हा करतोय. दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातोय आणि तो देखील यशस्वी ठरतोय. 2 धावा नक्कीच मिळतील. या 2 धावांची संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 43 या आकड्यावर. 4 गडी गमावल्यानंतर मच इलेव्हन नेहरू संघ. आता मात्र शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू. रोशन याच्या षटकातील हा शेवटचा चेंडू. धावसंख्या 43. 4 गडी गमावल्यानंतर मच इलेव्हन नेहरू संघ. उंचावर मात्र पुन्हा एकदा आता मात्र चेंडू जातो सीमा रेषेबाहेर. पुन्हा एकदा हा येतो षटकार. धावसंख्या झाली 49 आणि 50 धावांचं आव्हान ठेवतोय मच इलेव्हन नेहरू संघ तळवली संघासमोर. 24 चेंडू आणि 50 धावा सामना जिंकण्यासाठी तळवली संघाला. आमच्या गावचे समाजसेवक महेंद्र नाईक आणि यशवंत पाशेलकर यांचं इथं आगमन झालेलं आहे. मी विनंती करतोय सन्माननीय पाहुण्यांनी व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. समाजसेवक महेंद्र नाईक आणि यशवंत पाशेलकर
कृपया आपण व्यासपीठावर स्थानापन्नाचं आहे. महेंद्र नाईक आणि यशवंत पाशीलकर पंचतारांकित ओबराय हॉटेलचे कर्मचारी यशवंत पाशीलकर यांचं आगमन झालं. आगामी DGPL ची पार्टी आमची तिथंच होणार आहे ओबराय मध्ये. समाजसेवक महेंद्र शेठ नाईक यांचं आगमन होतं. या साहेब आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. त्याचप्रमाणे ओबरायचे कर्मचारी यशवंत पाशीलकर. आता काय वाईट बोलू काय 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 महेंद्रचं काय बोलू काय चांगला बोलू ना. 24 चेंडू आणि 50 धावांचं आव्हान बघूया. पाहायचं आहे. चला नेहरू संघ आपलं क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावून घ्यायचं आहे. तळवली संघाची सलामीची जोडी मैदानात दाखल होत आहे. 50 धावांचं आव्हान डोळ्यासमोर ठेवून तत्पूर्वी मी व्यासपीठावर स्थानापन्न असणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत समारंभ केला जाईल. मी विनंती करतोय प्रवीण पाटील इथे उपस्थित आहेत. मी विनंती करतो प्रत्येक भोईर यांना की त्यांनी आपलं शुभ हस्ते प्रवीण पाटील त्यांचा शुभ सन्मान करायचा आहे. त्याचप्रमाणे समाजसेवक महेंद्र शेठ नाईक इथे उपस्थित आहेत. त्यांचा देखील यथोचित सन्मान प्रत्येक भोईर यांच्या शुभ हस्ते केला जाईल. तसेच आमचे गावचे यशवंत पाशीलकर ते देखील इथे उपस्थित आहेत. त्यांचा देखील शुभ सन्मान प्रत्येक भोईर यांचे शुभ हस्ते केला जाईल. धन्यवाद. आपण आपला वेळात वेळ काढून आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल मंडळाच्या वतीने मी आपले हार्दिक आभार मानतो आणि वळतो सामन्याकडे. 24 चेंडू आणि 50 धावांचं टार्गेट डोळ्यासमोर ठेवून तळवली संघाची सलामीची जोडी मैदानात होते तर ती म्हणजे मनोज आणि हर्षल. 24 चेंडू 50 धावा. वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीने पहिले पॉवर प्लेचं षटक घेऊन येतो तो म्हणजे पृथ्वीराज. 24 चेंडू आणि 50 धावा. बघूया सुंदर असा चेंडू उंचावला मारतोय. नक्कीच षटकार असेल. षटकारानं स्वागत करतोय पृथ्वीराजचा फलंदाज मनोज. जबरदस्त सुरुवात, जबरदस्त फलंदाजी, जबरदस्त हाणामारी बनावी लागेल. मनोज याच्या बॅट मधून येतो हा पहिला षटकार 50 धावांचा पाठलाग करताना. पुन्हा एकदा उंचारा मारतोय. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा षटकार येतोय मनोजाच्या बॅट मधून. 50 धावांचा पाठलाग करताना धाव संख्या अवघ्या 2 चेंडू धाव पलकावर लागते ती म्हणजे 12. 50 धावांचा पाठलाग करताना पृथ्वीराज वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीने पहिलं हाणामारीचं पॉवर प्लेचं षटक. बघूया मनोज आपली षटकारांची पहिली हॅट्रिक साधतो का पाहायचं आहे. 12 धाव संख्या धाव पलकावर लागलेली आहे. पृथ्वीराज षटकातील पुढचा चेंडू बघूया. तोंड देतो पुन्हा एकदा मनोज. खेळतो वैयक्तिक 12व्या धावसंख्येवर. पुन्हा एकदा जबरदस्त फटका म्हणावा लागेल. चेंडू जातोय 1 बॉल सीमा रेषेबाहेर. हा येतोय मनोजाच्या बॅटमधून चौकार. धावसंख्या धाव पलकावर लागते 16. 50 धावांचा पाठलाग करायचा आहे. बघूया जबरदस्त फटकेबाजी पाहायला मिळते, जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळते मनोजाच्या बॅटमधून. चांगली सुरुवात. पृथ्वीराज षटकातील पुढचा चेंडू जबरदस्त चेंडू. चेंडू बॅटची कडा घेऊन जातोय घोषित क्षेत्रामध्ये. एक धाव नक्कीच मिळेल. एका धावनेची संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते 17 या आकड्यावर. 50 धावांचा पाठलाग करताना तळवली संघ. भाऊ या प्रश्न विचारायचा प्रश्न विचार.
चार चेंडूंचा खेळ इथं संपलेला आहे. बघूया 4 चेंडूमध्ये धावसंख्या धाव पळकायला लागली ती म्हणजे 17 या आकड्यावर 50 धावांचा पाठलाग करताना तलवली संघ. पृथ्वीराज षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा उंचावर मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू पुन्हा एकदा बॅटची कडा घेऊन जातोय घोषित क्षेत्रामध्ये. एक धाव नक्कीच मिळाला. एका धावनेची संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 18च्या घरात. 50 धावांचा पाठलाग करताना तलवली संघ. षटकातील अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक. काय म्हणतो बघतो बॉल पाहिजे. अजूनही षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या धाव पळकायला लागली ती म्हणजे 18. 50 धावांचा पाठलाग करताना तलवली संघ. जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळते ती म्हणजे मनोज याची. वैयक्तिक खेळतोय 18 या धावसंख्येवर. आपल्याला लागलाय आपल्याला मापन वगैरे आहे. पृथ्वीराज पहिल्या षटकातील हा शेवटचा चेंडू. सुंदर असा चेंडू बघूया. झेल आहे आणि हा सुंदर असा झेल मनोजाची खेळी संपुष्टात येते. षटक क्रमांक 1 इथे संपुष्टात येते आणि धावसंख्या धाव पळकायला लागली ती म्हणजे एक गडी गमावल्यानंतर 18 या धावसंख्येवर तलवली संघ. आता मात्र 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावा काढायचे आहेत 32 सामना जिंकण्यासाठी तलवली संघाला. 18 चेंडू आणि 32 धावा. चला जास्त टीम मिटिंग घेऊ नका. अजूनही भरपूर सामने आपल्याला खेळवायचे आहेत. 18 चेंडू आणि 32 धावा काढायच्या सामना जिंकण्यासाठी तलवली संघाला. नवीन गोलंदाज देखील येतोय. नवीन गोलंदाज येतोय तो म्हणजे सचिन पवार. नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीनं दुसरं षटक घेऊन येतोय. अजयचा भाऊ का? अजयचा भाऊ संदेश पाटील आहे तो. संदेश पाटील यांचं इथं आगमन होतंय. षटकातील पहिला चेंडू बघूया. सुंदर असा चेंडू. फलंदाज चेंडू मारत जातो. चेंडू त्याच्या अंगावर झाला आणि पंचांनी दाद उचलून करतोय. फलंदाज इथं बाद होईल. दुसरा हादरा बसतोय तलवली संघाला. आणि पंचांनी इथं बाद घोषित केलाय. फलंदाज इथं बाद होईल. दुसरा फलंदाज क्रमांक 2 बाद होतोय. 18 या धावसंख्येवर तलवली संघाचा. जबरदस्त गोलंदाजी, जबरदस्त सुरुवात. अजूनही धावा काढायच्या 32. 17 चेंडू आणि 32 धावा. जबरदस्त गोलंदाजी, जबरदस्त सुरुवात म्हणावी लागेल. सचिन याची नवीन फलंदाज देखील मैदानात दाखल होतोय तो म्हणजे रोशन कोळी. 2 गडी बाद 18 अशी धावसंख्या तलवली संघाची. बघूया 17 चेंडू आणि 32 धावा. गोलंदाजी करतोय तो म्हणजे सचिन. वैयक्तिक पहिलं संघाच्या इथून दुसरं षटक प्रगती पथावर. अजूनही 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. बघूया
रोशन कोहली बघूया जबरदस्त चेंडू उंचावरून मारतोय चेंडू जातोय सीमा रेषेबाहेर हा येतोय रोशन कोहली याच्या बॅट मधून उत्तुंग असा षटकार धाव संख्या 24 दोन गड्यांच्या मोबदल्यात तळवली संघ अजूनही 26 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी 16 चेंडू आणि 26 धावा सचिन चटकातील पुढचा चेंडू तोंडवर पुन्हा एकदा रोशन कोहली पुन्हा एकदा उंचावर मारायला बघूया चेंडू जातोय बॅक टू द बॅक दुसरा षटकार रोशन कोहली याच्या बॅट मधून धाव संख्या धाव फळकायला लागते ती म्हणजे 30 झाल्या ना 30 या आकड्यावर 2 गडी गमावल्यानंतर आता मात्र 20 धावांची गरज 15 चेंडू आणि 20 धावा काय फलंदाजी आहे काय फटकेबाजी आहे रोशन याची लागोपाठच्या 2 चेंडूवर 2 उत्तुंग असे षटकार ठोकून काढण्यात यश मिळते ते रोशन कोहली याला धाव संख्या 30 2 गडी गमावल्यानंतर तलवली संघ दुसरं षटक प्रगती पथावर सचिन वैयक्तिक पहिलं संघाच्या हेतूने दुसरं षटक तोंड डोलतो पुन्हा एकदा सचिन बघूया षटकार आठरिक ठोकतो का पाहायचं आहे अजूनही 20 धावांची गरज पुन्हा एकदा जबरदस्त ब्लॉक हॉल पद्धतीचा चेंडू पंचाकडे दाद मारण्याचा पंचांनी फेटाळली निर्धाव असा चेंडू धाव संख्या मात्र स्थगित धाव संख्या 30 आतला मात्र 14 चेंडू आणि धावा काढायच्या जिंकण्यासाठी 20 जबरदस्त ब्लॉक हॉल पद्धतीचा चेंडू फलंदाजाला थोडी दुखापत झालेली आहे जबरदस्त ब्लॉक हॉल पद्धतीचा चेंडू फर्स्ट एड बॉक्स तिथंच आहे सचिन जबरदस्त कमबॅक जबरदस्त ब्लॉक पद्धतीचा चेंडू हाताळला 14 चेंडू आणि 20 धावांची गरज पुन्हा एकदा जबरदस्त समोरच्या दिशेने खेळून काढतो आणि आता मात्र रोशन कोहली याची खेळी संपुष्टात येते तिसरा हादरा देखील बसतो तलवली संघाला 30 या आकड्यावर अजूनही 20 धावांची गरज आहे 13 चेंडू आणि 20 धावा धावना जिंकण्यासाठी तलवली संघाला नवीन बॅट्समन देखील मैदानात दाखल होतोय तो म्हणजे विक्रांत आता मात्र 13 चेंडू आणि 20 धावा असं समीकरण सामना जिंकण्यासाठी दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू तोंड देतो नवीन आलेला फलंदाज विक्रांत 13 चेंडू शिल्लक आहेत धावा काढायच्या सामना जिंकण्यासाठी 20 जबरदस्त चेंडू जबरदस्त क्षेत्ररक्षण देखील होतंय निर्धाव असा चेंडू षटक क्रमांक 2 इथं संपतंय या दुसऱ्या षटकाकडे धाव संख्या धाव पकडायला लागतंय 30 या आकड्यावर 3 गडी गमावल्यानंतर तळवली संघ आता मात्र समीकरण 12 चेंडू आणि 20 धावा म्हणजे प्रत्येक षटकामागे 10 धावांची सरासरी गाठायची आहे तळवली संघाला सामना जिंकण्यासाठी हैदराबाद फाल्कनचे तेज तर्रार गोलंदाज विक्की भोईर यांचं इथं आगमन झालेलं मी विनंती करतोय त्यांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं विक्की भोईर 12 एक्सप्रेस तुम्ही
वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या वतीने तिसरं षटक घेऊन येतो तो म्हणजे आसेफ. 12 चेंडू आणि 20 धावा. आसेफ वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीने तिसरं षटक घेऊन येतो. बघूया सुंदर असा चेंडू बघूया समोरच्या दिशेने खेळून काढतो आणि पुन्हा एकदा झेल पकडण्यात यश मिळतंय त्याच क्षेत्ररक्षकाला, परंतु फलंदाज पंचांनी नकारात्मक चेंडू घोषित केलाय. फ्री हिटचा चेंडू बघूया. एक 2 धावा झाल्या ना रे? 2 धावा झाल्या ना? 2 धावा झाल्या ना? धावला ना तो? त्याने मारला ना? हा मग तो धावला ना? 1+1 ना? नो प्लस 1 असे 2 धावा मिळत आहेत त्या तलवली संघाला. आता मात्र समीकरण थोडंसं बदलत आहे ते म्हणजे 12 चेंडू आणि 18 धावा. फ्री हिटचा चेंडू बघूया आपण जाऊन मातो चेंडू जातो शिबारेच्या बाहेर आणि हा येतो पुन्हा एकदा षटकार. आता मात्र 11 चेंडू आणि धावा काढायचे जिंकण्यासाठी 12. 11 बघूया 11 चेंडू आणि 12 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी तलवली संघाला. असे षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा फलंदाज चेंडू मारायचा होता. चेंडू का त्याला समोर चेंडू जातोय घोषित क्षेत्रामध्ये बाईचा इशारा येतोय. अवांतर धावसंख्येत भर पडतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 39 आकड्यावर. आता मात्र धावसंख्या काढायची ती म्हणजे 11 सामना जिंकण्यासाठी 10 चेंडू 11 धावा. पुन्हा धावून 4 मात्र बघूया चेंडू जातोय सीमारेषे बाहेर आणि पंचांचा इशारा येतोय षटकार. 5 पाहिजे ना? 5 ना? आता मात्र सामना जिंकण्यासाठी 5 धावांची गरज. जबरदस्त फटकेबाजी. आमचे स्थानिक नगरसेवक माननीय श्री सुनील बाळाराम पाटील यांचं इथं आगमन होतंय. मी विनंती करतोय त्यांनी इथं व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं. पुन्हा एकदा पंचांचा नकारात्मक चेंडूचा इशारा येतोय. आता मात्र 10 चेंडू आणि 4 धावा. आसेफ वैयक्तिक पहिलं संघाचे तिसरं षटक प्रगतीपथावर. पुन्हा एकदा फलंदाज चेंडू मारायचा होता. चेंडू जातो सरळ यष्टी रक्षकाच्या हातात. निर्धावाचा चेंडू. धावसंख्या 46. जय बॉल कधी? 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 सामना जिंकण्यासाठी 4 धावांची गरज. बघूया पुन्हा एकदा लेगच्या दिशेने खेळून काढतोय. सुंदर क्षेत्ररक्षण देखील होतंय. एखादं समाधान मानावं लागलं ते विक्रांत याला. आता मात्र सामना जिंकण्यासाठी धावा काढायचे 3. 47 धावसंख्या धाव पडकावर लागलेली आहे. आमचे स्थानिक नगरसेवक सुनील बाळाराम पाटील साहेबांचं इथं आगमन होतंय. मी व्यासपीठावरून त्यांचं हार्दिक स्वागत करतोय. या साहेब आपण येऊन इथं स्थानापन्न व्हायचंय आणि इथं तळवली संघ मात्र विजय होतोय. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन आणि पराभूत संघाचं देखील इथं हार्दिक अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. तुम्हाला प्रश्न विचार. आयोजनाबद्दल काय म्हणा? लाईव्ह चालू आहे. काय तत्पूर्वी विनंती करतोय उपस्थित पाहुण्यांचे स्वागत सत्कार इथं केला जाईल. आमचे स्थानिक नगरसेवक सुनील बाळाराम पाटील साहेबांचं इथं शुभ सन्मान प्रतीक भोईर यांच्या शुभ हस्ते केला जाईल. धन्यवाद साहेब, आपण आपला वेळात वेळ काढून इथं आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल मंडळाच्या वतीने मी आपलं हार्दिक आभार मानतो. हे आता कोणच्या